नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग या कथा मालिकेचा नवीन भाग. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 75. राधिका सोप्यावर येऊन बसली. काही वेळातच नीता, अश्विक आणि शनाया तिथे आले. मॅम, हे मिस्टर अश्विक आणि या त्यांच्या असिस्टंट मिस शनाया, नीता ओळख करून देत म्हणाली. हॅलो मॅम, अश्विक ग्रीट करत म्हणाला. हॅलो, सीट. नीता, यांना चहा कॉफी वगैरे विचारलं की नाही? राधिकाने म्हटलं. हो मॅम, नीताने होकार दिला. थँक्यू मॅम, सर्व झालं आहे आमचं. सो कामाचं बोलूया, अश्विकने म्हटलं. ओके, मग काही आहे का स्पेशल तुमच्याकडे जे आम्हाला आवडेल? राधिकाने म्हटलं. हो मॅम, नक्कीच. शनायाकडे बघून डोळ्यांनीच इशारा करतो. माझ्या स्पेशल कलेक्शनमधून मी काही स्पेशल आउटफिट्स आणलेत, तुम्हाला नक्कीच पसंत पडतील, अश्विक नम्रपणे म्हणाला. ओके, बघूया, राधिकाने म्हटलं. तोच शनाया काही लोकांना घेऊन आली. त्यांच्या हातात काही आउटफिट्स होते. ते त्यांनी व्यवस्थित स्टँडला लावले आणि ते बाहेर निघून गेलेत. मॅम प्लीज, इकडे बघा, हा रॉयल ब्ल्यू. याची स्पेशालिटी ही आहे की, अश्विक एक एक ड्रेसबद्दल राधिकाला सांगत होता. ओके, नाईस. नीता, हे सर्व आमच्या रूममध्ये न्यायची व्यवस्था कर. आणि मिस्टर अश्विक, हे सर्व तर ठीक आहेत, पण आम्ही अजून काहीतरी सांगितलं होतं. आम्हाला आशा आहे की तुम्ही आम्हाला हवा तसा ड्रेस डिझाईन केला असेल, राधिकाने म्हटलं. हो मॅम, नक्कीच. शनाया प्लीज, अश्विक. एस सर, असं बोलून शनाया बाहेर गेली. तोच आतमधून अमूच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याचबरोबर शर्व आणि निखिलचे पण आवाज येऊ लागले. त्या तिघांचा गोंधळ ऐकून राधिकाने डोक्याला हात लावला. अश्विक पण चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन राधिकाला बघत होता. त्याचा चेहरा पाहून राधिका पटकन उठली. आय विल कम इन 2 मिनिट्स, असं बोलून ती आतमध्ये गेली. राधिका पटकन डोर ओपन करून आत आली. आत येऊन बघते तर अमू धावत होती आणि शर्व, निखिल तिला पकडत होते. काय चाललंय? पकडापकडी खेळायला लहान आहात का तुम्ही? अमू एक लहान आहे, पण निखिल आणि शर्वराव, तुम्ही पण लहान झाले का? तिथे गोंधळ घालताय, बाहेरपर्यंत ऐकू येतोय, राधिकाने म्हटलं. बघ नदी, हे दोघं मला कसे त्रास देताय, तू सांग ना या लोकांना, अमू लहान मुलांसारखा होठ काढून म्हणाली. ओह, तू चल माझ्यासोबत, या दोघांना तर नंतर बघते मी, राधिका अमूचा हात पकडून शर्व आणि निखिलकडे रागाने बघत म्हणाली. अमू राधिकासोबत हसतच बाहेर गेली. पण इकडे शर्व आणि निखिलचा चेहरा मात्र पाहण्यालायक झाला होता. शर्व यार, काय ॲक्टिंग करते तुझी बायको, किती तो इनोसंट चेहरा, स्वतः कांड करून आपल्याला फसवून गेली. तुला तर काही जास्त बोलणार नाही राधिका, पण मला मात्र बरंच ऐकावं लागणार आहे आज, निखिल चेहरा पाडून म्हणाला. चल बाहेर, काय चाललंय बघूया, शर्वने निखिलला म्हटलं. इकडे राधिका आणि अमू बाहेर आल्या. अमूला तिथे राधिकासोबत पाहून अश्विक आश्चर्याने पाहू लागला. ही मुलगी इथे प्रिन्सेसच्या प्रायव्हेट केबिनमध्ये, तो मनातच म्हणाला. हॅलो अमिया मॅम, कशा आहात? नीता आदराने अमूला म्हणाली. ओ हॅलो नीता, मी एकदम छान, तुला बघून छान वाटलं मला, अमूने म्हटलं. ओ थँक्यू मॅम, नीता गोड हसत म्हणाली. अमू, हे आहेत मिस्टर अश्विक, डिझायनर आहेत, आणि मिस्टर अश्विक या आहेत अमेया, राधिकाने ओळख करून दिली. अश्विकने फक्त एक स्माईल केली
अमूने पण जास्त काही लक्ष दिलं नाही. तोच शनाया ड्रेस घेऊन आली. स्टाफने व्यवस्थित सर्व ठेवलं आणि बाहेर गेला. लुक ॲट धिस आउटफिट मॅम. आय होप यू लाईक इट. अश्विक राधिकाला म्हणाला. ओ, इट्स नाईस. अमू, तुला कसा वाटला ड्रेस? राधिकाने विचारलं. छान आहे. अमू स्माईल करत म्हणाली. बस एवढंच? फक्त छान आहे? तुला आवडला नाही का? राधिकाने म्हटलं. असं काही नाही आहे. अमूने म्हटलं. मॅम, तुम्ही ट्राय करू शकता का? सॉरी, बट मला जे मेजरमेंट मिळाले होते या ड्रेससाठी त्यानुसार हा ड्रेस तुम्हाला फिट होणार नाही. आय मीन, मी लगेच करेक्शन करू शकेल म्हणून म्हटलं. अश्विक म्हणाला. ओ, ॲक्च्युली हा आउटफिट माझ्यासाठी नाही सांगितला होता डिझाईन करायला. राधिकाने म्हटलं. व्हॉट? बट मॅम, खूप एक्सपेन्सिव्ह आहे हा आउटफिट. अश्विक अमूकडे दुर्लक्ष करून राधिकाला म्हणाला. सो वॉट? आय हॅव इनफ मनी टू बाय धिस ड्रेस. राधिका थोड्या रागाने म्हणाली. सॉरी मॅम, तुमचा गैरसमज होतो आहे. मला तसं म्हणायचं नव्हतं. ते तुम्ही कोणा दुसऱ्यासाठी इतका एक्सपेन्सिव्ह ड्रेस सांगितलं म्हणून म्हणालो मी. सॉरी, मी विसरलो होतो की माझ्यासमोर प्रिन्सेस बसलेल्या आहेत. अश्विक मान झुकवून म्हणाला. ठीक आहे, यापुढे लक्षात ठेवा. नीता, यांचं झालं असेल तर पेमेंट क्लिअर कर. आम्ही थोडं बिझी आहोत. राधिकाने म्हटलं. ओके मॅम. नीताने होकार दिला. अश्विकला कळलं आता तिथून निघायची वेळ आली म्हणून. तो उठतच होता की तोच शर्व आणि निखिल बाहेर आले. हे गर्ल्स, झालं नाही का अजून? लेट होत आहे. निखिलने म्हटलं. हो, झालंच आहे. राधिकाने उत्तर दिलं. नाईस ड्रेस, बट आय थिंक तू माझा फेवरेट कलर वेअर करणार आहेस उद्या. मग हा ड्रेस? निखिल त्या ड्रेसकडे बघत म्हणाला. माझ्यासाठी नाही तर अमूसाठी आहे हा ड्रेस. राधिकाने निखिलला म्हटलं. ओ, ओके. निखिल म्हणाला. पण मला नको आहे हा ड्रेस. अमूने म्हटलं. अश्विक एक क्षण अमूकडे बघतच राहिला. त्याच्या बेस्ट आउटफिटला अमेया नाकारत होती. का नकोय? आवडला नाही का तुला? मी तुझ्यासाठीच डिझाईन करायला लावलाय हा ड्रेस. राधिका अमूला म्हणाली. असं काही नाही आहे दी, बट मला काय उपयोग ना या ड्रेसचा. अमू राधिकाला म्हणाली. अगं बच्चा, चल ते सर्व नंतर बघू. अश्विककडे वळून. खूप छान आहे तुमचं कलेक्शन. आम्हाला आवडलं. आता बराच वेळ झाला आहे. आम्ही बिझी आहोत, त्यामुळे. राधिका. ओ, नक्कीच. थँक्यू मॅम, मला तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल. ही आपली भेट कायम लक्षात ठेवेल मी. अश्विकने म्हटलं. राधिकाने काही न बोलता फक्त स्मित केलं. अश्विक आणि शनाया नीतासोबत बाहेर जायला लागले. जाण्याआधी अश्विकने क्षणभर अमूकडे बघितलं. ती शर्वसोबत बोलत होती. तिला बघून तो बाहेर जायला निघाला. बाहेर गेल्यावर, नीताजी, एक विचारू का? म्हणजे जस्ट क्युरिओसिटी. अश्विकने म्हटलं. बोला ना. तसंच काही असेल तर मिळेल आन्सर. नीता म्हणाली. मिस अमेया इथे कशा? म्हणजे राधिका मॅमच्या इतक्या क्लोज एक सामान्य मुलगी म्हणून विचारलं, बस. अश्विकने म्हटलं. कोण म्हणालं तुम्हाला अमेया मॅम सामान्य आहेत म्हणून? शी इज व्हेरी स्पेशल फॉर पटवर्धन फॅमिली. छोट्या ताईसाहेब आहेत त्या. नीता म्हणाली. म्हणजे मला कळलं नाही. अश्विक म्हणाला. त्या आमच्या छोट्या प्रिन्सेस आहेत. राधिका मॅमच्या लहान बहीण. बाबासाहेबांच्या मानसकन्या आहेत त्या.
नीताने अश्विकला सांगितलं. व्हॉट? ओ, म्हणूनच एवढी सिक्युरिटी आहे इथे. 2 प्रिन्सेस आहेत म्हटल्यावर. अश्विकने म्हटलं. हो, बाबासाहेबांच्या 2 मुली आणि जावई आहेत इथे म्हटल्यावर सिक्युरिटी असणारच ना. नीता म्हणाली. सॉरी, 2 जावई म्हणजे? अश्विक जरा आश्चर्याने म्हणाला. निखिल सर आणि शर्व सर आत होते ना ते दोघे, भेटला ना तुम्ही त्यांना? नीताने म्हटलं. ओ, मला नव्हतं माहिती. बाय द वे, थँक्स. अश्विक जरा नाराज होऊन म्हणाला. अश्विकचा चेहरा चांगलाच पडला होता. अमू त्याला बघता क्षणी आवडली होती. बिचारा. त्या दिवशी अमू आणि शर्वने पूर्ण वेळ राधिका आणि निखिलसोबत घालवला. रात्री छानपैकी डिनर करून ते घरी आले. दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम पण अगदी व्यवस्थित पार पडला. राधिका निखिलला घेऊन देशमुखांकडे आशूला भेटायला म्हणून येऊन गेली. त्याच दिवशी रात्री शर्व त्याच्या बेडरूममध्येच पार्टिशन केलेल्या स्टडी रूममध्ये काम करत बसलेला होता. अमू बाहेरच होती. बेडरूम आणि स्टडी रूममध्ये ग्लास वॉल होती. त्याला आतून कर्टन्स लावलेले होते, जे की त्यावेळेस ओपन होते. काही वेळाने शर्वला एक मेसेज आला. त्याने मेसेज पाहिला आणि लॅपटॉप कनेक्ट करत व्हिडिओ कॉल लावला. कॉल कनेक्ट झाला तसा त्याने लॅपटॉपची स्क्रीन अशी ॲडजस्ट केली की समोरच्या व्यक्तीला बेडरूम दिसणार नाही. हे कॅप्टन, व्हॉट्स गोइंग ऑन? समोरून कॅप्टन विक्रम म्हणाला. नथिंग, डुईंग जस्ट वर्क. व्हॉट अबाउट यू? शर्वने म्हटलं. अशाच काही वेळ गप्पा मारल्यावर विक्रम थोडं सिरियस होऊन म्हणाला. मिशन की क्या प्रोग्रेस है कैप्टन? विक्रम ने शर्वला विचारलं. बस फाइनल ही है, कुछ दिनों में सब हो जाएगा, डोंट वरी. शर्व ने उत्तर दिलं. अरे यार, तुम हो तो फिर क्या गम है मुझे, विक्रमने म्हटलं. पुढे शर्व काही बोलणार तोच रूमचा डोर ओपन करून अमू आणि प्रितेश हसत खेळत आत आलेत. अमू आणि प्रितेश बेडभोवती फिरून पकडापकडी खेळत होते. शर्वच्या स्टडीमध्ये त्यांचा आवाज तर येत नव्हता, पण त्यांना खेळताना शर्व बघत होता. लॅपटॉपची स्क्रीन दुसऱ्या बाजूला असल्याने विक्रमला काहीही कळत नव्हतं. खेळता खेळता अमू रूमच्या बाहेर जाणाऱ्या प्रितेशला पकडायला गेली आणि तिचा पाय साईड टेबलला लागला. ती चांगलीच कळवळली. ती पाय पकडून खाली बसली. शर्वने तिला तसं बघितलं आणि तो पटकन उठून जायला लागला. घाईमध्ये जाताना त्याचा हात लॅपटॉपला लागला आणि लॅपटॉपची स्क्रीन बेडरूमकडे वळली. आज स्टोरीविषयी मी काही बोलणार नाही. प्रत्येक व्हिडिओला सरासरी 600च्या वर व्ह्यूज असतात, पण सबस्क्रायबर मात्र त्याच्या निम्मेच आहेत. असं का? कारण काय आहे? मला माझ्या व्हिडिओमध्ये अजून काही सुधारणा करायच्या आहेत, पण तुम्हा लोकांचा सपोर्ट मिळत नसल्याने मेहनत वाया गेल्यासारखं वाटतं. बाकी अजून काय सांगू? माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.